नमो आदेश माऊली हो. जय श्रीराम. मी संदीप शोकाळे, आर्य ज्योतिषालय आणि हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो. माऊली हो, आज मला आजच्या व्हिडिओमध्ये आपण भगवद्गीतेतल्या अध्याय 2 मधल्या हे जे काही श्लोक आहेत त्यांच्याविषयी जाणून घेऊया. मला खूप आवडले ते. त्याचा भावार्थ पण खूप चांगला आहे, समजून घेण्यासारखा आहे. भगवद्गीता तर पूर्ण चांगलीच आहे. ती सर्व आपल्या भारतीयांनी ही वाचावीच. हिंदू सनातन संस्कृती धर्मातल्या सर्व लोकांनी ही अनुकरणात घ्यावी. जगामधले मोठमोठे लीडर्स, मोटिवेटर्स हे सगळे भगवद्गीतेवरनंच मोटिवेशन देतात लोकांना. हे आपण पाहतोच, जाणतोच. आणि असे खूप उदाहरणं आहेत, भारतातही आहे, जगभरातही आहे. तर आपणही याच्यातले काही श्लोक जे आहेत त्यांचे अर्थ जाणून घेऊया. मी मराठी आवृत्ती घेतलेली आहे. त्याच्यातलं हे 2 अध्यायामधलं आजच्या व्हिडिओसाठी मला आवडलेलं हे कंटेंट आहे. हे याचे आपण श्लोक बघूया. ध्यायतो विषयान्पुसः संगस्तेषु पजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधो भिजायते. विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे त्या विषयांची कामना उत्पन्न होते. कामना पूर्ण झाल्या नाहीत की राग येतो. बघा माऊली, याचा अर्थ समजून घ्या. क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. रागामुळे अत्यंत मूढता अर्थात अविचार उत्पन्न होतो. मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो. आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधपात होतो. हे खूप महत्त्वाचा श्लोक आहे. रागद्वेष वियुक्तेस्तु विषयानिंद्रियैश्चरण आत्मवशैर्विधेयात्मा प्रसाद मधिगच्छति. परंतु अंतःकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या राग द्वेष रहित इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. आणि पुढचा श्लोक आहे माऊली. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते, प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते. अंतःकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोगाची बुद्धी तत्काळ सर्व गोष्टींपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच उत्तम प्रकारे स्थिर होते. किती सुंदर अर्थ आहे माऊली याचा. नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना, न चाभावयतः शांतिरशांतस्य कुतः सुखम. अर्थात माऊली हो, मन आणि इंद्रिय न जिंकणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते आणि अशा अयुक्त पुरुषाच्या अंतःकरणात आस्तिक भावही नसतो. तसेच भावशून्य माणसाला शांती मिळत नाही. मग शांती नसलेल्या माणसाला सुख कुठून मिळणार? तर हे त्याच्यामध्ये सांगितलं आहे माऊली. तुम्हाला शांती पाहिजे तर तुमचं मन शांत ठेवा, समान भाव ठेवा. प्रत्येक सुखदुःखामध्ये ही तुमची जी वृत्ती आहे, तुमचा जो भाव आहे त्या प्रसंगाविषयी, त्या सुखदुःखाविषयी हा समान ठेवा. जसं सुख हे कायम नाही, दुःखही तसंच कायम नाही. जशी रात्र ही कायम नाही, उजेड पुन्हा होणारच आहे, तसाच उजेडही हा कायम नाही, अंधकार पुन्हा होणारच आहे. हे कालचक्र आहे, हे सुरूच राहणार आहे. हे सुखदुःखाची हा जो खेळ आहे हा सुरूच राहणार आहे माऊली. होतं शांत राहा, समान राहा, तर तुम्हाला शांतीचा मार्ग आणि परमात्मा प्राप्तीचा मार्ग प्राप्त होईल, असं मला तरी यातला अर्थ समजला आहे माऊली. बाकी ज्यांनी जशी भगवद्गीता वाचली ज्याला जसा अर्थ समजला आहे तसं समजला आहे. मला आजचा हा अर्थ समजला माऊली. भेटूया उद्या नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमो आदेश. जय श्रीराम. ओम नमो भगवते वासुदेवाय.